नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पेपर वनचे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहणार आहोत. संभाव्य प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि ते कोणते टॉपिक्स आहे किंवा मग कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात ते सगळं आपण इथे डिस्कस करतो आहोत. आज त्याचा पार्ट 5वा आहे आणि या आधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, जर तुम्ही अभ्यास करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज मिळणार आहेत, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि याची फीज आहे 3000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ते 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सारखंच आपल्याकडे पेपर 2 चे पण कोर्सेस आहे. त्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर आहे. सोबतच पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, 20 अधिक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची फीज आहे 10,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट 4000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पुढीलपैकी मुक्त पुस्तक परीक्षा प्रणालीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द ओपन बुक एक्झामिनेशन सिस्टम? विद्यार्थी गंभीर होतात, हे वर्ग व उपस्थिती सुधारते, यामुळे विद्यार्थ्यांमधील परीक्षेची चिंता कमी होते, हे विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडतात. स्टुडंट become serious, it improves classroom attendance, it reduces exam anxiety among students, it compels students to think. काय असणार आहे? तर हे जे आहे हे विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडतात आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. इट कंपेल्स स्टुडंट टू थिंक. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. हुकुमशाही पातळीवर अध्यापन म्हणजे काय? ॲट द ऑथॉरिटी लेवल, व्हॉट इज द टीचिंग? टीचर सेंटेड, चाइल्ड सेंटेड, प्रिन्सिपल सेंटेड, एक्सपिरियन्स सेंटेड? प्रिन्सिपल सेंटेड नसणारच आहे ऑब्व्हियसली. ओके, तर हे जे आहे एक्सपिरियन्स हे पण नाही आहे, तर ते आहे टीचर सेंटेड. ओके, शिक्षक केंद्रित, शिक्षकाचे पूर्ण नियंत्रण असते यावर. हुकुमशाही पातळी जे ऑथॉरिटी लेवल म्हणतो त्यावर शिक्षकाचे पूर्ण नियंत्रण असते. निर्णय, विषय, पद्धत, मूल्यमापन शिक्षक ठरवतो आहे. विद्यार्थ्यांची भूमिका मुख्यतः ऐकणे आणि पालन करणे असते. ओके, व्याख्यान पद्धती, पाठांतर, शिस्त आणि नियंत्रण यावर त्याचा भर असतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके, तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे, टीचर सेंटर. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 50 सराव प्रश्नपत्रिका असलेली गाईड, 5000 प्लस प्रश्नांचा संच यामध्ये आहे. ही पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवर अवेलेबल होऊन जाईल. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषामध्ये आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. यामध्ये पीवायक्यू आहेत, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट आहे, फुल मॉक टेस्ट मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये. आणि सोबतच आपल्याकडे 25 सराव प्रश्नपत्रिका असलेले 2500 प्लस प्रश्नांचा संच असलेला वाणिज्य, जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही पुस्तक आहे, जे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. यामध्ये पूर्ण मॉक टेस्ट आहे, 2500 प्लस प्रश्नांचा संच आहे आणि पूर्ण नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार असलेले एकमेव हा पुस्तक आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ऑर्डर तुम्ही करू शकता. विद्यार्थ्यांचे त्यांच्या शिक्षणाच्या आधारावर 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. खालीलपैकी कोणत्या शिक्षणाचा अर्थतर्क शोधतो? Student can be classified into 4 types of based on their learning. Which of the following explores the meaning and logic of learning? Innovative learner, analytical learner, common sense learner की synthetic learner? नाविन्यपूर्ण शिकणारा, विश्लेषक शिकणारा, सामान्य बुद्धीने शिकणारा की चलनशक्तीविषयक शिकाऊ? तर यामध्ये जो असतो ना तो अॅनालिटिकल लर्नर असतो, विश्लेषक शिकणारा. यामध्ये काय असतं तर इनोव्हेटिव्ह म्हणजे काय तर नाविन्यपूर्ण, हा प्रश्न विचारतो वाय. अॅनालिटिकल म्हणजे हा शिकण्याचा अर्थ मिनिंग आणि तर्क आणि लॉजिक दोन्ही शोधतोय, तर्क लॉजिक. ठीक आहे, त्यानंतर एक तर सामान्य बुद्धीने शिकवणारा जो आहे कॉमन सेन्सवाला, तो आपल्याला हा प्रत्यक्ष उपयोगावर भर देतो आहे. ठीक आहे, आणि सिंथेटिक लर्नर जो आहे ते प्रत्यक्ष कृती करून बघतोय. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे.
सध्याच्या काळात खालीलपैकी कोणत्या शिक्षण पद्धती सर्वात प्रभावी आहे? विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग मेथड इज मोस्ट इफेक्टिव्ह इन अ करंट टाइम? सेल्फ स्टडी, ब्लेंडेड लर्निंग, फेस टू फेस टीचिंग, ई लर्निंग. यामध्ये आपल्याला ब्लेंडेड लर्निंग जी आहे, म्हणजे काय असतं, पारंपरिक प्लस ई लर्निंग, फेस टू फेस पण आणि ऑनलाईन पण, या दोघांचा जो मिश्रण आहे ते ब्लेंडेड लर्निंग मध्ये, मिश्रित शिक्षण ज्यामध्ये म्हणतो आपण. वर्गातील प्रत्यक्ष अध्यापन आणि ऑनलाईन साधनांचा एकत्रित वापर होतो. विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू लागतात. फ्लेक्झिबिलिटी आणि सहभाग वाढतो आणि डिजिटल संसाधनाचा प्रभावी सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे, ब्लेंडेड लर्निंग. त्यानंतर शिक्षकांनी शिकवण्यासाठी वापरलेल्या खालीलपैकी कोणत्या तंत्राचा समावेश आहे? व्याख्यान, परस्पर व्याख्यान, गट कार्य, आत्माअभ्यास. विच ऑफ द फॉलोइंग techniques are included in those used by teachers for instruction? लेक्चर, इंटरॅक्टिव्ह लेक्चर, ग्रुप वर्क आणि सेल्फ स्टडी. यापैकी चारही जे आहे, 1 2 3 4, हे चारही आपल्याला वापरलेले, शिकवण्यासाठी वापरले गेलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. घटना कशा प्रकारे आणि का घडते, म्हणून का कार्य करते, हे स्पष्ट करण्यासाठी अनुमान आणि सिद्धांताची चाचणी घेणाऱ्या संशोधनाचा प्रकार कोणता आहे? द टाइप ऑफ रिसर्च दॅट टेस्ट हायपोथेसिस अँड थेअरीज टू एक्सप्लेन हाऊ अँड वाय अँड इव्हेंट ऑकर इज डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, प्रिडिक्टिव्ह रिसर्च, एक्सप्लेनेटरी रिसर्च की नन ऑफ द बा. वर्णनात्मक संशोधन, भविष्यवाणी संशोधन, स्पष्टीकरणात्मक संशोधन की वरीलपैकी काही नाही. तर ह्यामध्ये जे आहे, घटना कशा प्रकारे झालं किंवा काय स्पष्ट करायचंय ते आपण कशामध्ये करतो? एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये करतो, स्पष्टीकरणात्मक संशोधनामध्ये. ओके, तर यामध्ये घटना का आणि कशी घडते, यामध्ये गृहीतक आणि सिद्धांत हे जे आहे, कारण परिणाम संबंध समजावून सांगितलेला आहे. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपण काय करतो? घटना किंवा परिस्थितीचे वर्णन करतो. त्यानंतर प्रिडिक्टिव्ह मध्ये काय करतो? अंदाज बांधतो. आणि एक्सप्लोरेटरी मध्ये काय करतो आपण? जो कारण आणि परिणामाचा संबंध आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. नैसर्गिक निरीक्षणाच्या पद्धतीमध्ये काय असेल? व्हॉट डज द मेथड ऑफ नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन इन्व्हॉल्व? बिकॉज द बिहेवियर ऑकर्स नॅचरली, एस्टॅब्लिशिंग कंट्रोल एक्सपेरिमेंट टू आयसोलेट द फंक्शनल कंपोनेंट्स ऑफ द बिहेवियर, सेटिंग आउट टू ऍक्टिव्हली ऑब्झर्व सब्जेक्ट्स इन देअर नॅचरल एन्व्हायरमेंट, इंटरव्हिनिंग सब्जेक्ट्स ऍट डिफरंट स्टेजेस ऑफ लाईफ. नैसर्गिक निरीक्षणाच्या पद्धतीमध्ये काय असणार आहे? आकस्मिकपणे वर्तन तो नैसर्गिकता येते म्हणून नियंत्रित प्रयोगाची स्थापना करणे, ज्याद्वारे त्यांनी वर्तनातील कार्यक्षम घटकांची उदासीनता केली. त्याच्या नैसर्गिक वातावरणात विषयांचे सक्रियपणे निरीक्षण करण्यासाठी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मुलाखत विषय. काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे सेटिंग आउट टू ऍक्टिव्हली ऑब्झर्व सब्जेक्ट्स इन द नॅचरल एन्व्हायरमेंट. संशोधक व्यक्ती किंवा गटाच्या नैसर्गिक वातावरणात कोणताही हस्तक्षेप न करता वर्तनाचे निरीक्षण करणे हे त्यामध्ये येते आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन सी. ठीक आहे, समोरचा प्रश्न पाहूया. क्षेत्रकार्य आधारित संशोधनाचे वर्गीकरण कसे केले जाते? हाऊ इज फील्डवर्क बेस्ड रिसर्च क्लासिफाईड? इम्पेरिकल, हिस्टॉरिकल, एक्सपेरिमेंटल की बायोग्राफिक? फील्ड वर्क जे येतो ना, फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जे आहे, क्षेत्रकार्य आधारित, ते आहे इम्पेरिकल. ठीक आहे, त्यामध्ये आपण निरीक्षण, मुलाखती, प्रश्नावली, सर्वेक्षण इत्यादीद्वारे काय करतो? माहिती गोळा करत असतो. त्यानंतर येतं हिस्टॉरिकल. हिस्टॉरिकल मध्ये आपण भूतकाळातील घटनांचा वापर करतो. एक्सपेरिमेंटल मध्ये काय करतो? नियंत्रित परिस्थितीत प्रयोग करून बघतो. आणि बायोग्राफिकल मध्ये काय करतो? तर व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास करतो. ठीक आहे, पण अनुभवजन्य जे आहे, आपल्याला फील्ड मध्ये जाऊन आपल्याला अनुभव मिळणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके, समाधानकारक सांख्यिकीय परिणाम वाचक पद्धतीमध्ये खालीलपैकी एक गुण असू नये. अ सॅटिस्फॅक्टरी स्टॅटिस्टिकल क्वांटिटेटिव्ह मेथड शुड नॉट पॉझेस विच ऑफ द फॉलोइंग क्वालिटीज? व्हॅलिडिटी, मेझरेबिलिटी, कम्पॅरेबिलिटी की फ्लेक्सिबिलिटी? समाधानकारक सांख्यिकीय परिमाण वाचक पद्धतीमध्ये खालीलपैकी एक गुण असू नये. योग्यता, मापन क्षमता, तुलना की लवचिकता? तर यामध्ये काय नसू नये? यामध्ये लवचिकता नसू नये, असू नये. कारण समाधानकारक याच्यामध्ये जे आहे ना, त्यामध्ये आपल्याला व्हॅलिडिटीची आवश्यकता असते, कारण ते मोजायचे असते अचूक. मेझरेबिलिटी पण आवश्यकता असते, मापन क्षमता, चलांचे मापन आपण करतो आहोत. त्यानंतर तुलना पण आवश्यकता असते, निष्कर्षाची आपल्याला तुलना करतो. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे की फ्लेक्झिबिलिटी जी आहे ही परिमाणात्मक पद्धतीची आवश्यक गुणवत्ता मानली जात नाही. त्यामध्ये निश्चित नियम, प्रमाणित प्रक्रिया वापरल्या जातात. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी.
पुढीलपैकी एका संशोधकाची गुणवत्ता नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट द क्वालिटी ऑफ रिसर्चर. ज्याच्या शोधात आहे त्याची एकरूपता, आयडेंटिफिकेशन विथ द सब्जेक्ट ऑफ इन्क्वायरी, हॅव्हिंग अन अलर्ट माइंड, क्युरियोसिटी टू इन्क्वायर, फॉर्मिंग अन ओपिनियन दॅट गोज बियॉन्ड द एव्हिडन्स. पुराव्याच्या पलीकडे जाऊ नये त्यासाठी त्याने केलेले मत. चौकशीची उत्सुकता, तो सावध मनाचा असावा. एकंदरीत संशोधन जे आहे त्यासाठी आपल्याला पुराव्यांच्या पलीकडे जाऊन आपलं मत मांडावे लागतं, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. पण संशोधन विषयाची एकरूपता जी आहे ती आवश्यक असते, पण या ऑप्शन्स मध्ये ते 100% नाहीये. तो सावध व जागरूक असणे पण आवश्यक आहे आणि चौकशीची उत्सुकता पण आवश्यक आहे. तर आपल्याला इथे काय विचारलेलं आहे? नॉट अ क्वालिटी. तर पुराव्याच्या पलीकडे जाणे, त्यासाठी त्याने केलेले मत बनवणे हे चुकीचं आहे. ठीक आहे. आपले मत आपण मांडावे लागतात, पण पुराव्याच्या विरुद्ध आपण जाऊ शकत नाही. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. समोरचा प्रश्न आहे, प्राथमिकता परिणामाची मुख्य धारणा काय आहे? व्हॉट इज द मेन प्रिमायसिस ऑफ द प्रायमसी इफेक्ट? Primacy effect: the most information always come first, the most important of information come last, the degree of importance depends on the situation, D, all pieces of information carry equal weight. तर काय म्हणतात? ए, सर्वात जास्त माहिती नेहमीच प्रथम येते. बी, सर्वात महत्वाचं माहिती शेवटचं आहे. सी, महत्व पदवी परिस्थितीवर अवलंबून असते. डी, सर्वच माहितीचे तुकडे समान वजन करते. प्राथमिकता परिणाम जे आहे, द मोस्ट इन्फॉर्मेशन ऑलवेज कम फर्स्ट. सर्वात जास्त प्रथम मिळालेली माहिती सर्वाधिक प्रभावी ठरते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. प्रायमसी इफेक्ट मध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा विषयाबद्दल सुरुवातीला मिळालेली माहिती आणि आपल्या मनावर जास्त प्रभाव टाकते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. सी नाही, ऑप्शन ए असणार आहे. गळतीचे संकेत काय? व्हॉट आर द लिकेज क्यूज? Facial expression that people have misinterpreted, one of the characteristic styles of facial expressions. C, unintended signals revealing how a person truly feels. D, a technique used by professional actors. चेहऱ्यावरील असे भाव ज्यांच्या लोकांनी चुकीचा अर्थ लावला आहे. बी, चेहऱ्यावरील हावभावांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलींपैकी एक. सी, एखाद्या व्यक्तीला खरोखर काय वाटते याचे अनपेक्षित संकेत. डी, व्यावसायिक अभिनेत्याद्वारे वापरले जाणारे तंत्र. तर लिकेज क्यूज जे आहे ते एखाद्या व्यक्तीला खरोखर काय वाटते याचे अनपेक्षित संकेत होते. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय असतं, तर व्यक्तीची भावना लपवण्याचा प्रयत्न केला तरीही चेहऱ्यावरील हावभाव, आवाज, शरीर भाषा यामधून नकळत बाहेर पडणारे संकेत, त्याला आपण काय म्हणतो? लिकेज क्यूज म्हणतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. त्यानंतर जेव्हा आपण म्हणतो की संप्रेषण हेतू पुरस्पर आहे, याचा अर्थ काय आहे? वेन वी से दॅट कम्युनिकेशन इज इंटेन्शनल, इट मीन्स देर इज अ कॉन्शियस इंटेंट टू इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ मेसेज रिसिपंट. बी, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ ऍक्टिंग अपॉन इन्फॉर्मेशन. सी, पीपल मेक सेन्स ऑफ द वर्ल्ड थ्रू स्पीच कम्युनिकेशन. डी, नन ऑफ द अबव. काय म्हणतात? जाणीवपूर्वक संदेश प्राप्त करण्याच्या वर्तनावर परिणाम करण्याचा इरादा ठेवतो. बी, प्रभावी संप्रेषण ही माहितीवर कार्य करण्याची प्रक्रिया आहे. सी, भाषण संप्रेषणाद्वारे लोक जगाचा अर्थ समजतात. डी, वरीलपैकी काही नाही. जेव्हा आपण म्हणतो की संप्रेषण जे आहे हेतू पुरस्पर आहे, त्याचा अर्थ काय आहे? जाणीवपूर्ण संदेश प्राप्त करण्याच्या वर्तनावर परिणाम करण्याचा इरादा ठेवतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. इंटेन्शन कम्युनिकेशन म्हणजे काय? तर संदेश देणाऱ्याचा विशिष्ट उद्देश असतो, तो संदेश प्राप्तकर्त्यांचा ज्ञान, वृत्ती, वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी दिला जातो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. खालीलपैकी कोणते विधान हे पॅराफ्रेसिंगच्या संदर्भात सत्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग पॅराफ्रेसिंग? इट हॅज इसेन्शियल स्टेटिंग इन युअर ओन वर्ड्स युअर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट हॅज जस्ट बीन सेड. बी, इट गिव्ह द स्पीकर अन ऑपॉर्च्युनिटी टू फाइंड आउट मेसेज यू आर रिसिव्हिंग. काय असणार आहे? तर पॅराफ्रेसिंगचे पूर्ण कथन स्वतःच्या शब्दात मांडणे म्हणजे समोरच्याने सांगितलेला संदेश स्वतःच्या शब्दात पुन्हा सांगणे, जेणेकरून आपण त्याचा योग्य अर्थ लावू शकतो. ठीक आहे. त्यामुळे ते बरोबर आहे. त्यानंतर इट गिव्हज अ स्पीकर, या वक्त्याला आपण त्याच संदेश योग्य प्रकारे समजून घेतलाय की नाही ते समजते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोन्ही. ओके, चला आता आपल्याला काय आलेली आहे? आपल्याला इथे नंबर सिरीज आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला ते करायचं आहे. 2, 5, 10, 17, 26, 37 आणि डॅश आपल्याला काढायचं आहे. 5/2 3, 10, 5 5, 7 मायनस करा 9, 11 म्हणजे इथे काय येईल? इथे काय येईल? 13.
है ना, हे ऑड सिरीज सुरू आहे, त्यामुळे 37 + 13 किती होतात, तर ते होतात 50, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. आणि 50 + 15 केलं तर आपल्याला किती होते, 65 होते, आणि हेच आपल्याला पाहिजे आहे. ओके, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, टाउन डी शहराच्या उत्तरेस 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि नगर सी शहराच्या पश्चिमेस 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर नगर बी शहराच्या पश्चिमेस 15 किलोमीटर आहे, तर सी पासून बी किती दूर आहे आणि कोणत्या दिशेने आहे. टाउन डी इज लोकेटेड 12 किलोमीटर नॉर्थ ऑफ द सिटी. ओके, त्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे, दिशा पाहिजे आहे आपल्याला माहिती. ठीक आहे, सगळ्यांनी दिशा जे आहे डायरेक्शन्स ते पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, पेपरमध्ये त्रास जाणार नाही. येस. हा. तर अशा पद्धतीने आहे. हे आहे नॉर्थ, हे आहे ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. तो काय म्हणतोय, टाउन डी इज लोकेटेड 12 किलोमीटर नॉर्थ ऑफ द सिटी. इथे जातोय तो, ना, नॉर्थला जातोय. ओके, 12 किलोमीटर नॉर्थ. सिटी सी इज लोकेटेड 15 किलोमीटर टू द वेस्ट ऑफ द सिटी. सिटी बी इज 15 किलोमीटर टू द वेस्ट ऑफ द सिटी. हाऊ फार इन विच डायरेक्शन इज फ्रॉम सी. ओके, हे आपल्याला काढावे लागेल आहे. ओके, तर सिटी सी जे 15 किलोमीटर वेस्ट आहे आणि सिटी डी जे आहे ते 12 किलोमीटर नॉर्थ आहे, तर ते आपल्याला यानुसार काढावे लागेल आहे. तुम्ही सुद्धा काढा. चला. ओके, आपलं उत्तर याचं आहे डी, दक्षिणेकडे 12 किलोमीटर. याचं उत्तर मी शेवटी देते. ओके, येस. समोरचा प्रश्न आहे, APRXS आणि झेड सलग बसले आहेत आणि एस आणि झेड मध्यभागी आहेत आणि ए आणि पी शेवटी आहेत. तर आरच्या डावीकडे कोण बसला आहे. ठीक आहे, पीच्या उजवीकडे कोण आहे आणि आरच्या डावीकडे कोण बसला आहे. APRXZ आर सिटिंग इन अ रो, एस अँड झेड आर इन द मिडल. एस आणि झेड जे आहे ते मिडल मध्ये आहेत. ए अँड पी आर ॲट द एंड. ए आणि पी जे आहेत एंड मध्ये आहे. आर इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ हु इज द राईट ऑफ पी, ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके, कोणतं राहिलं मग इथे, आर आणि एक्स राहिलेलं आहे ना. आर इज अ सिटिंग टू द लेफ्ट, हा, हु इज द राईट ऑफ द पी. ओके, तर आर जो आहे तो इथे असेल आणि इथे असणार आहे एक्स. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. ओके, चला. समोरचा प्रश्न आहे, ऑफेंड सारखे नाते आपल्याला दाखवायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅज अ सेम रिलेशनशिप, ऑफेंड आणि एन ई. तर यामध्ये काय केलेलं आहे यांनी, डायरेक्शन उलटी केलेली आहे. ओके, तर हार्ट आपण बघून घेऊ. हार्टचं काय होतंय, नाही, हे उलट नाही झालेलं आहे. ठीक आहे, रिस्की बघून घ्या. हे बघा असं झालेलं आहे ना. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. जो फॉलो करतोय ना तेच आपल्याला बघायचं आहे. समोरचा प्रश्न आहे, एका छायाचित्राकडे लक्ष वेधून लता सांगते, तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे. तर लताशी संबंधित असलेल्या छायाचित्रातील माणूस कसा आहे. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफर, लता सेज ही इज माय ग्रँडफादर्स ओनली सन. ही, तो जो आहे ना तो माझ्या ग्रँडफादरच्या ओनली सन आहे. हाऊ इज द मॅन इन द फोटोग्राफ रिलेटेड टू द लता. हा, लताचे ग्रँडफादरचं ओनली सन म्हणजे कोण, लताचे पप्पा. ओके, आणि हाऊ इज द मॅन, ही इज माय ग्रँडफादर्स ओनली सन. त्यामुळे तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे म्हणजे लताज फादर, आणि सन मुलगा आहे म्हणजे लताज ब्रदर. म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे, इथे ऑप्शन चुकीचे आहेत. ओके, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सेवा विद्यार्थ्यांना मोबाईल फोन असूनही दुर्गम स्थानावरून संगणकाच्या फायलीमध्ये प्रवेश करण्यास मदत करू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिसेस कॅन हेल्प स्टुडंट ऍक्सेस कम्प्युटर फाइल्स फ्रॉम द रिमोट लोकेशन युझिंग अ मोबाईल फोन.
तर ते काय असणार आहे? फेसबुक, रेनरेन, सुनर, ट्विटर. तर ते आहे सुनर. तर हे फेसबुक तर हे सोशल मीडिया साईट आहे, रिनर हे चायनीज सोशल नेटवर्किंग साईट आहे, ट्विटर हे मायक्रो ब्लॉगिंग साईट आहे. तर सुनर जे आहे ते रिमोट कनेक्टिव्हिटी आहे, अप्लिकेशन डिझाईन केलेलं आहे. ओके, तर मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे, एक्सपेक्टेड प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुमच्या अभ्यासाला मदत करेल आहे. आणि मी जे उत्तर सांगते ते बरोबर आहे, ऑप्शन स्लाइडमध्ये दुसरं असलं तरी पण. ओके. आणि 5,000 प्लस पुस्तकाचा संच असलेलं पुस्तक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही Amazonवरून ते मागवू शकता. आणि नवीन बॅच आपण सुरू करतो आहे. आजपासून जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.